एक मोठं जीर्णोद्धार होतोय धारावी मंडळाचा आपल्या कुलस्वामिनीच्या मंदिराचा. मॅच स्टार्ट. पहिला चेंडू बॅटिंग मोरवा करतोय, फलंदाजी करतोय. पहिला चेंडू अवांतर धाव. 1+1 2 धावा इथे मोजल्या जातील. मागच्या काळात जी नाटकं व्हायची ते राई मुर्दा मोरवा या सगळीकडे त्यांनी डिरेक्शन सुद्धा केलेलं आहे. अशी ही महान व्यक्ती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं करूया स्वागत. मात्र इथे सेमीफायनल मॅच 2 ला सुरुवात झाली मित्रांनो. पहिला चेंडू अवांतर आहे आणि इथे आपण बघतोय या दैसर संघामध्ये एक ऍड झाले ते म्हणजे राजेश पाटील यांना तुम्ही पाहू शकता. रेल्वेजला अतिशय चांगलं काम करतात. त्यानंतर निश्चितच सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये त्यांचा दबदबा आहे आणि रेल्वेच्या क्रिकेटमध्ये देखील त्यांनी आपलं योगदान दिलंय. राजेश पाटील यांना तुम्ही पाहता बॉलिंग एंडवर. राजेश पुढचा चेंडू ड्राईव्ह करतोय. गुड शॉट आहे. चेंडू पंचानी गोलंदाजीच्या मधून ड्राईव्ह करतोय. थोड्याशा हलक्या बॅटनं ड्राईव्ह केला. 2 धावा पूर्ण. चेंडू येतो ऑन साईडला. आरामात ड्राईव्ह चांगला होता. मात्र इथे आपण बघितलं थोडंसं डिफ्लेक्शन. मात्र या मैदानाचं मी कौतुक करीन कारण 2 ते 3 हंगामापासून हे मैदान बघतोय. ज्यावेळेला या मैदानाची डागडुजी झाली, त्याच्यावर भरणी झाली, त्यानंतर पावसाची गरज होती, ते पाणी लाभलं आणि आता या 3ऱ्या-4थ्या एडिशन मध्ये त्यांना अफलातून मैदान आपल्याला पाहायला मिळतं. हलक्या त्यांना प्लेस करायचा होता ऑन साईडला. मात्र निश्चितच चेंडू आणि बॅटचा योग्य संपर्क नाहीये. चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा वळतोय. हा चेंडू निर्धाव जातोय. व्हेरी गुड बॉलिंग बाय राजेश पाटील. थँक्यू संकेत. सामना 4 षटकांचा आहे. मी पहिल्या सामन्यात अगोदरच्या सामन्यात म्हणालो की 40 ते 45 धाव संख्या पाहिजे. मात्र यावेळेस चेंडूला कट करतोय. चेंडूला येतो ऑन साईडला मिडविकेटकडे. 1 धाव पूर्ण होते. मोरवा संघ जबाबदारीने खेळणारा. मोरवा संघ थोडासा बचावतूक म्हणणं येणार, मात्र एक जबाबदारी एक रिस्पॉन्सिबल इनिंग करणार आहे मोरवा संघ. कारण मोरवा संघाला हा सामना कुठल्याही परिस्थितीत जिंकायचा आहे. कालचा जर परफॉर्मन्स पाहिला मोरवा संघाचा, आजचा जर परफॉर्मन्स पाहिला मोरवा संघाचा, तो एकंदरीत त्यांचा जो खेळ आहे, त्यांचे जे डावपेच आहेत, एक फुल प्लॅनिंग नाही करतोय संकेत मोरवा संघ. केव्हाही कारण आपण इथे बघतोय त्यांनी समोरच्या संघाचा देखील मागच्या 2 सामन्यात खेळ बघितला असेल की निश्चितच आपण बघतोय चेस करताना त्यांनी विजय मिळवलेत. त्यामुळे त्यांच्यासमोर आव्हान किती ठेवायचं. 40-45 चालणार नाही. इथे 50च्या जवळ किंवा 50च्या पार जावंच लागेल. थोडासा एक्स्ट्रा ऑन एफर्ट जो आपण म्हणतो तो दबाव आहे तो वाढवावा लागेल टीमवर. लेट्स सी काय करताय. क्रॉस बॅटेड फटका. ओ चांगला प्रयत्न आपण बघितला नंदू पाटील यांचा. थोडस जास्त ते दोन्ही हाताने हा झेल टिपण्यासाठी गेलेत. मात्र इथे फक्त एकच धाव मिळेल. चांगल्या धावा वाचवलेत मात्र नंदू पाटील. हिंदुजा हॉस्पिटलला अफलातून सेवा देत आहेत. चांगलं क्रिकेट अजूनही खेळत आहेत. त्यांचा फिटनेस स्पॉट ऑन आहे. मात्र सगळ्यात महत्वाची गोष्ट 2012ला घडली होती ज्या वेळेला कानुंगोच्या मैदानामध्ये 7 चेंडूमध्ये 7 षटकार त्यांनी ठोकले होते. ते नंदू पाटील तुम्हाला ऍक्शन मध्ये पाहायला मिळाले. नंदूला टेनिस विश्वामधनं मी पहिल्यापासून पाहतोय, ओपन पासून पाहतोय नंदू आणि सगळ्यात म्हणजे संयमी खेळाडू आहे. राजेश आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी. चेंडू उजव्या बाहेर निघतोय. थोडंसं रायझिंग म्हणता येणार नाही. थोडासा चेंडू पडला ऑफ स्टंपवर. हलकासा मूव झाला ऑफ स्टंपच्या बाहेर. खेळण्याचा प्रयत्न केला, छेडण्याचा प्रयत्न केला, मात्र चेंडू शेवटच्या क्षणी बॅट चेंडूपासून लांब आणली, मागे आणली. त्या दरम्यान धावसंख्येत वाढ नाही. धावसंख्येत 6 गडी 0 बाद. मोरवा वर्सेस दैसर संघ फर्स्ट सेमीफायनल सेकंड सेमीफायनल केले जाते. एका बाजूला एका राईस संघ काल जेम्स बॉन्ड फायनलमध्ये पोहोचलेला बघायचं. राईस संघ जबरदस्त काल परफॉर्मन्स दिला. अफलातून इनिंग खेळला राईस संघ. राजेश थोडासा डिफेन्स करतोय. चेंडूला ऑन साईडला ऑन ड्राईव्ह करतोय. 1 धाव मिळते. एका धावने धावसंख्या पुढे सरकती ती 7. नवीन शेट यांचं स्वागत करतोय आम्ही मास्टर या चषकामध्ये. अग्रिगोळी संघटनेच्या वतीनं, जय धारावी स्पोर्ट्स मुर्दाच्या वतीनं, तमाम क्रिकेट रसिकांच्या वतीनं आपलं स्वागत करतोय. त्याचबरोबर आमचे मित्र मेहुल सरांचं सुद्धा स्वागत करतोय. दोन्ही व्यक्ती क्रिकेटचे शौकीन आहेत, क्रिकेट खेळलेत, मात्र आज क्रिकेटची मजा लुटतायत. मंगेशने जर लागोपाठ 2 षटकार मारले तर राज पटेल यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आणखी एक पारितोषिक आहे. जर मेघनातली 2 लागोपाठ षटकार मारले तर विनोद भगत खोपरकर यांच्या वतीने देखील 500 रुपये देण्यात येतील. एक षटक संपते. धावसंख्या 7 गडी, एकही बाद नाही. संकेत कसं असतं, जेव्हा तुम्ही पहिलं षटक टाकलं, पहिल्या षटकानंतर तुम्हाला 7 धावा आल्या, विकेट गमावली नाहीये, सेफ खेळलात, दुसऱ्या षटकानंतर थोडंसं गिअर चेंज करावा लागतो.
थोडासा स्पीड वाढवावा लागतो आणि तो करावा लागेल मोरवा संघाला. केव्हाही लक्षात घ्या, 4 षटकांचा सामना आहे, हे लॉटरी क्रिकेट आहे आणि असं असताना पहिल्या चेंडूवर तुटून पडणारे आजकाल क्रिकेट आपण पाहू शकतो. मात्र इथे मास्टर क्रिकेट आहे. मास्टर क्रिकेटचं ते 20 वर्षापूर्वीचं प्लॅनिंग आणि आतामध्ये थोडासा फरक आहे, मात्र कुठेतरी माइंडसेट तो अजूनही आहे की थोडासा काळ स्थिरावल्यानंतर आपण फटकेबाजी करू शकतो, कारण चेंडूची जी फर आहे ती अजूनपर्यंत तशीच आहे. आणि असं असताना आपण बघतो थोडासा वेळ घेतला जातोय, थोडंसं प्लॅनिंग चालू आहे तिथे मुकेश गावड आणि गोलंदाजीमध्ये नितीन गोलंदाजी मार्कवर आलाय, ज्यांनी या स्पर्धेमध्ये थोडीशी सकारात्मक कामगिरी केली आपण असं म्हणूया, कारण सातत्य महत्वपूर्ण आहे. प्रत्येक सामन्यामध्ये जर तुम्ही कॉन्ट्रीब्यूट करता तुमच्या सातत्याने तर निश्चितच मॅच जिंकण्यामध्ये निश्चितच मदत होते. लेट्स सी या पर्टिक्युलर मॅच मध्ये हा 35+ चा खेळाडू किती चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. आव्हान चांगलं आहे ते म्हणजे मंगेशचं. स्ट्राईकला मंगेश आहे, नॉन स्ट्राईकला मेघनाथ आहे. थँक्यू संकेत. गोलंदाजी तो नितीन पाटील. संजय भोईर कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. संजय भोईर फ्लिक करण्याचा प्रयत्न होता चेंडू आणि त्या दरम्यान चेंडू बॅटला लागला, पॅडला लागला. अवांतर धाव आहे, घोषित धावसंख्या होते. अवांतर धावसंख्या होते 8. सर्व मान्यवरांचं स्वागत करतोय. किशोर भोईर बसलेत माझ्या डाव्या बाजूला आणि इतर मान्यवर गावातील सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतोय. यावेळेस चेंडू वेल बॉल. हा चेंडू थोडासा फ्लाईट झाला. मागचा चेंडू संकेत खाली राहिला होता. हा चेंडू थोडासा उसळताना बॅटपासून चेंडूपासून बॅट लांब होती. मला कळलं नाही चांगला फलंदाज आहे, मात्र चेंडू खेळताना बॅटपासून चेंडूपासून बॅट का लांब राहिली किंवा थोडासा जज करता आला नाही त्याला. भरपूर लवकर खेळले होते मंगेश आणि त्यामुळेच कदाचित हा चेंडू ते रीड करू शकले नाहीत आणि इथे आपण बघतो हा चेंडू इथे निर्धाव जातोय. वेल बोल्ड इथे नितीन पुढचा चेंडू डिफेन्स करतोय. गुड प्ले. आणि बाद. डिरेक्ट हिट झाले, अगदी मधली दांडी उडवले आणि इथे धावचीच्या रूपाने फलंदाज बाद. मात्र तिथे लक्ष घाला जरा, एक खेळाडू तिथे इंजरी मध्ये आहे किंवा काय, लक्ष घाला जरा प्लीज. आपल्याकडे फर्स्ट एड किट आहे, लक्षात घ्या. कोणी जास्त आतमध्ये उतरू नका. मागे सपोर्ट आहे आमचा. पाण्याची बॉटल देखील द्या प्लीज. आय थिंक क्रॅम्प आला असेल किंवा तिथे लगेच लचक भरले किंवा काय. किरण पाटील बाबूदादा यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत आणि त्यांनी देखील या स्पर्धेसाठी अतिशय चांगलं सहकार्य दिले, त्यांचंही करूया कौतुक. आमच्या एकूणच जय धारावी मास्टर मुर्दा टीम तर्फे त्यांचंही आम्ही मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय. म्हणून संकेत ह्या ज्या गोष्टी आहेत आता 40च्या प्लसवरती खेळतात, 16 ते 17 टुर्नामेंट असतात, एवढा मोठा गाजावाजा असतो, एवढी मोठी महाकुंभमेळा महाजत्रा असते. मास्टर असोसिएशन मुंबई आणि महाराष्ट्र एक फिजिओथेरपिस्ट अपॉइंट करायला पाहिजे. ॲब्सोल्युटली मला देखील तसं वाटतंय, कारण लक्षात घ्या ऍक्च्युली रिस्पॉन्सिबिलिटी स्वतःची असली पाहिजे. कारण लक्षात घ्या आपण 40+ आहोत, 45+ आहोत, 50+ आहोत. स्वतःची काळजी घेणं, इथे खेळायला यायच्या अगोदर व्यवस्थित स्ट्रेचिंग करणं, जो काय तुमचा नियम आहे एकूण शरीराला कसं खोललं जाईल या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण बऱ्याच तुम्हाला जर शारीरिक व्याधी असतील तर प्लीज मी असंच म्हणेन की क्रिकेट खेळू नका. त्या आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा इथे जर क्रॅम्प आला असेल तर डिहायड्रेशन झालंय. डिहायड्रेशन का झालंय, कारण पाण्याचा वापर थोडासा कमी आहे. आपल्या एकूणच जीवनात आपण म्हणत असतो की दिवसाला 2 लिटर किंवा 3 लिटर पाणी प्यायला पाहिजे, मात्र इथे कुठेतरी पाणी कमी असेल तर नक्कीच तुमची बॉडी डिहायड्रेट होणार आहे. नाही संकेत, थोडंसं मी काय डॉक्टरी नाही, मात्र सकाळपासून वातावरण थंड आहे तर पाणी कमी प्यायला पाहिजे. असा अचानक एखादा प्रसंग येतो तेव्हा तुम्हाला फिजिओथेरपिस्ट पाहिजे. नक्कीच आपल्याकडे तसे हाडवैद्य आहेत पण आपण त्याचा उपयोग करू शकणार नाही. एनिवे इथे किरण दादांचा आपण सन्मान करूया. किरण ज्ञानेश्वर पाटील राईसे अफलातून क्रिकेटपटू आहेत की मात्र या स्पर्धेसाठी त्यांचं सहकार्य अफलातून राहिलंय. जय धारावी मास्टर्स मुर्दा संघातर्फे आम्ही त्यांचं खास स्वागत या मंचावर करतोय. थँक्यू व्हेरी मच किरण दादा. आणि ते पंच म्हणून देखील अतिशय चांगली कामगिरी या स्पर्धेसाठी केली आहे. थँक्यू किरण दादा, तुझा सपोर्ट असाच लाभेल अशी अपेक्षा आहे आणि निश्चितच मुर्दा मास्टर संघ तुझा आभारी आहे. ज्यांनी आम्हाला सहकार्य केले त्या सर्वांची मी नावं घेतोय. नवनिर्वाचित आमदार महेंद्र मेहता साहेब, नरेंद्र मेहता साहेब धन्यवाद. दिलीप पोरवाल साहेब, स्कूटी पाहिजे का? लीना कन्स्ट्रक्शन एक जुना ब्रँड आहे बांधकाम क्षेत्रातील. घनश्याम क्रिशन, यश रादर, नकाशा आर्किटेक्ट्स. एक स्कूटीने आतमध्ये लवकर त्या मैदानात बाहेर काढावं लागेल त्या कारण उशीर देखील होतोय. संदीप पाटील माजी नगरसेवक, कल्पेश जैन शेठ उद्योजक, पंकज भोईर, गोपेश्वर भोईर SKJ नेटवर्क, नरेश ओरा शेठ उद्योजक, सुदामा कन्स्ट्रक्शन हा सुद्धा मुंबई भाईंदरमधला कन्स्ट्रक्शन क्षेत्रातला बांधकाम क्षेत्रातला जुना ब्रँड आहे. मनीष पाटील गोडदेव उद्योजक, पंकज कुमार महावीर कन्स्ट्रक्शन,
ॲड रवी व्यास एक युवा नेते आहेत, मीरा भाईंदर भारतीय जनता पक्षाचे, आणि एक हुशार आणि अभ्यासू एक नेतृत्व त्यांच्याकडे पाहिलं जातं. चला लवकर डिसिजन घ्या, काय इंजरी जास्त असेल तर प्लीज. प्रवीण ओरा, सुदामा कन्स्ट्रक्शन, मनीष पांड्या, SK एंटरप्राइजेस, कल्पेश सावंत समाजसेवक, नरेश महतो समाजसेवक, मनीष हरिकिशन पाटील मृदगावातील समाजसेवक आहेत, विनोदजी म्हात्रे माजी नगरसेवक, मनोहर बुक्कण साई सिद्धी ट्रान्सपोर्ट्स, आदरणीय गिरबर्जन मेंढो साहेब, त्याचबरोबर अजिम खोत समाजसेवक, हेमंत शाह एशल शाह उद्योजक. हेमंत शाहचं सकाळी जेव्हा चिरंजीव आले तेव्हा त्यांच्याशी मी थोडी चर्चा केली, कारण हेमंत शाह क्रिकेटचे खूप शौकीन आहेत आणि बऱ्याच टुर्नामेंट स्वतः त्यांनी ऑर्गनाईज केलेत, स्पॉन्सर केलेले आहेत आणि चांगल्या टुर्नामेंट त्या प्रत्येक टुर्नामेंटला मी कॉमेंट्री केलेली आहे. आठवतो तो मला सामना संकेत रेल्वे क्रॉसला जेव्हा एकच प्लॅटफॉर्म होता आणि इब्राहिम टावर जेव्हा बनलं नव्हतं तेव्हा फायनलला ओमब्रमध्ये उघडदेव आणि साई यंगस्टार विरारचा संघ होता. विनोद कुनीने षटकार मारला होता, लेग हुक केला होता, प्लॅटफॉर्मवर षटकार मारला होता. अजूनही लक्षात ठेवला तुम्ही षटकार. अप्रतिम ताकद, अप्रतिम प्लेअर होता, अप्रतिम प्लेअर आहे. त्यानंतर मुरलीधर तुकाराम पाटील समाजसेवक, नवीन शेठ उद्योजक आहेत मीरा भाईंदरचे, एक संयमी, एक शांत आणि मनमिळावू असे ज्यांचं व्यक्तिमत्व आहे आणि अत्यंत प्रेमळ स्वभावाचे. आमच्या डाव्या बाजूला बसले आता मंचा VIP मध्ये नवीन शेठ साहेब, त्याचबरोबर नंदकुमार भोईर समाजसेवक, राजन शेठ हॉटेल वेस्ट सागर, जयेश म्हात्रे समाजसेवक, विशाल बालकृष्ण म्हात्रे समाजसेवक, क्लासो फर्नांडिस मीरा भाईंदर महानगर फायर ब्रिगेडचे अधिकारी रिटायर झाले सध्या, सुजित दर्गे. चला मॅच ऑन करूया. इंजरी जास्त नाही अशी समजते. आय थिंक काफ इंजरी होती, मात्र ती लवकर रिकवर होईल अशी अपेक्षा करूया. नितीनला आपण पाहू शकतोय पुन्हा एकदा तो बॉलिंग मार्कवर आहे आणि खेळाडू सज्ज आहे, तो म्हणजे मुरवाचा कर्णधार मिस्टर नरेश म्हात्रे. पतंग आलेल्या मैदानामध्ये मकर संक्रांतीला पतंग उडवले जातात, ही परंपरा आहे. मात्र ह्या परंपरेच्या धाग्यानं किंवा मांज्यानं बऱ्याच पक्ष्यांची मान, एखाद्या माणूस बाईकवर चाललेला असेल त्याला सुद्धा आघात झालेला आहे. तर आता ह्याला काय मी काही शब्द वापरू शकत नाही, मात्र मैदानामध्ये येऊ नये. मॅच ये संपार एक धाव आहे राईट. काय झालं, काय चाललंय? येस वंडीची एक धाव आहे. हा, एक धाव ऍड होईल. संघाच्या धावसंख्येकडे लक्ष घालूया. येस रत्नेश, 9 धावा 1 गडी बाद. सेमीफायनल सुरू आहे मित्रांनो. तुम्ही बघताय आगरी कोळी सामाजिक संस्थेचं हे क्रिकेट. नरेश म्हात्रे पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र हलकीशी एज होती आणि आय थिंक चेंडू यष्टांवर सुद्धा गेलाय. अच्छा, हिट विकेट झालेत का? ओके, भरपूर मागे आले होते, म्हणजे एकूणच पॉपिंग रिचच्या आतमध्ये भरपूर होते आणि त्यामुळे हिट विकेट झालेत. नरेशला परतावं लागेल. दुसरा धक्का टीम बरोला. संघाची धावसंख्या आहे ती म्हणजे 9. ₹1000 जिंका, 2 हातात जेल घ्या, ₹500 जिंका. अर्जुन आडे रेडी राहा. नितीन माचे यांच्या माध्यमातून हा कॉल दिला जातोय. मनापासून कौतुक आहे या मुलाचं, अतिशय चांगला तो वातावरण निर्मिती करतोय. प्रशांत म्हात्रे ऑन स्ट्राईक. डावखरा बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. अगोदरच कालचा दिवस गाजवलाय तो म्हणजे टीम राईनं आणि अंतिम फेरीत त्यांनी प्रवेश केलाय. त्यांचे बरेच चाहते, त्यांचे बरेच खेळाडू आज इथे उपस्थित झालेत. राईचं करूया पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. काल राईचा एकंदरीत पब्लिकचा जो व्ह्यू होता, पब्लिकचा या मैदानाकडे कळ होता, तो 35 ते 37% होता. आज तो 75% गेलाय. मग आधी एक फोन आला की ट्रॅफिक जाम झालाय, यायला बसेस नाही आहेत. तर हा एक मोठा एक
प्लस पॉईंट राईच्या संघासाठी. चाहते भरपूर गर्दी करतायत. थँक्यू व्हेरी मच अजय माची यांचं देखील मनापासून कौतुक आहे. घर बसल्या ते देखील एन्जॉय करतायत. चला वळूया पुढच्या बॉलकडे. नितीन वर पीस केलंय, ऑन साइडला हा टोळा आहे, मात्र समोर आहेत ते म्हणजे नंदू पाडल, वन ऑफ द फायनेस्ट फिल्डर इन द टीम. हा झेल झालाय, परतावं लागेल प्रशांत मात्रेला. विकेट डाऊन. दबाव आहेत आणि दबावाखाली चांगलं क्रिकेट सुरू आहे. नक्कीच चांगलं मला तर संकेत मला थोडंसं म्हणावं, थोडंसं बॅटिंग ऑर्डर बाबतीत म्हणावं लागेल. धावसंख्या 9. षटक सुरू आहे. 2 षटक संपले तर संकेत धावसंख्या 9च आहे. म्हणजे इथे थोडासा तुमचा धावपळक लाजिरवाणा वाटतोय. थोडा धावपळक तुम्हाला थोडासा लाजवतोय. इथे धावसंख्या वाढायला पाहिजे होती. दुसऱ्या षटकात आक्रमक धोरण स्वीकारायला पाहिजे होतं. धावसंख्या थोडी वाढायला पाहिजे होती. त्याचबरोबर धावपेच आखत नाही मोरबा संघ असं मला म्हणायचं नाही. मला मोरबा संघाला कमी लेखायचं नाही. मात्र प्रयत्न अजून व्हायला पाहिजे, अजून जिद्दीने खेळायला पाहिजे. आपल्या हातात काय असतं, ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत त्याच आपण करू शकतो. कारण परिस्थिती कधीही बदलते आणि सातत्याने एक आपण गोष्ट म्हणतोय दुपारपासून, इथे लक फॅक्टर इम्पॉर्टंट आहे. दुपारपासून आपण बघतोय सातत्याने ज्या पद्धतीने इथे दहिसरचा संघ मॅचेस जिंकलाय, त्यामुळे त्यांच्याकडे लक फॅक्टर आहे. आणि आता नाणेफेक जिंकून ज्यावेळेला त्यांनी हा डिसिजन घेतला की क्षेत्ररक्षण करायचं आहे, ते आतापर्यंत त्यांनी चांगलं काम केलंय. फुलटॉस डिलिव्हरी आहे. हा फटका जर बघितला तर स्क्वेअर ऑफ द विकेट येतोय. इथे धावा मिळतील, मात्र इथे आपण बघतोय 2 धावा आहेत. थँक्यू व्हेरी मच सर. पंचांची करडी नजर आहे या मॅच कडे. अशोक राऊत यांना तुम्ही पाहू शकता. तर दुसऱ्या बाजूला काल त्यांचा वाढदिवस होता, ते आपले सत्कार मूर्ती मिस्टर प्रशांत यांना तुम्ही पाहू शकता. अशोक राऊत चांगली कामगिरी बजावतो कालपासून. अंपायरचं काम मोठी जबाबदारी असते आणि मास्टरमध्ये जराही कुठली गोष्ट अडली तर ते डायरेक्ट पंचांवरती येते. यावेळेस चेंडूला ऑन साइडला विथ द ब्रेक चेंडू बाउन्स होतोय बघायचा आणि 4 धावा. कॉल केला गेला नाही, कॉल करायला पाहिजे चेंडू अडवताना. अफलातून डिस्प्ले त्यांनी बनवलाय, त्यांचंही करूया कौतुक. नेक्स्ट बॉल. फटका अतिशय जर बघितला तर व्यवस्थित नाहीये, मात्र तरी देखील काही धावा तो देऊन जाईल. गुड कलेक्ट अँड थ्रो. ही गोष्ट पाहिजे. ज्यावेळेला चेंडू तुमच्या हातात येतो पुढच्या सेकंदाला तो थ्रो गेला पाहिजे. हे क्रिकेटचं बेसिक आहे. थ्रो मध्ये तुम्ही जबरदस्त शार्प असायला लागतं. अत्यंत जलद गतीने बुलेट पद्धतीनं चेंडू थ्रो करायला पाहिजे. तेच करतोय क्षेत्ररक्षक. 12 चेंडू 13 धावा. मंगेश कुमार आता तर कुमार आताची स्ट्राईक घेणार आहे. मागच्या मॅच मध्ये कुमारने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार उचललेला होता. 2 विकेट सुद्धा घेतल्या होत्या आणि धारदार बॅटिंग सुद्धा केली होती. यावेळेला पाहिलं, शेवटपर्यंत वाट बघितली. काही धावा जरूर मिळतील. लेट्स सी किती धावा असतील त्या. यस अंपायर 1 धाव. थँक्यू व्हेरी मच. कधी अशोक यांचं एक जे बोट आहे ते दिसत नाही, हा प्रॉब्लेम होतो. थोडस अजून उंच असायला पाहिजे. दादा पट्टी लाव. 2 षटकात फक्त 9 धावा आता होत्या आणि आता फलकावर धावा दिसत आहेत 17. थोडीशी धावसंख्येला आकार येतोय, मात्र अजून काही मोठे फटके मोरवा संघाच्या धिमतीला येतील का, हा प्रश्न. डाऊन द ग्राउंड बॉलर बॅक ड्राईव्ह पाहायला मिळतोय. हा चेंडू इथे निर्धावेल. गुड बॉलिंग बाय यतीन. या षटकात देखील आपण बघतोय धावसंख्येला थोडासा लगाम आहे, त्यामुळे कंट्रोल या मॅच वर कोणाचा आहे तो म्हणजे निश्चितच आपण बघतोय दहिसर टीमचा. दहिसर संघ जबरदस्त कंटिन्यू तिसरा सामना खेळतोय आणि प्रभुत्व गाजवते. यावेळी चेंडू थोडासा बॉडीपासून लांब होता. चेंडूला विथ द ब्रेक खेळला जातोय. 1 धाव पूर्ण होते. गुड थ्रो.
क्लासिक बॅटल इथे पाहायला मिळते. ज्या धावसंख्या अपेक्षित होत्या ती धावसंख्या अजूनपर्यंत एकूणच धावफलकावर दिसत नाहीये. षटकं संपलेले 3, धावसंख्या दिसते 18, सरासरी फक्त 6ची आहे. मागच्या काही सामन्याचा पडताळा घेतला तर 10ची सरासरी आपण बघत होतो. 10पेक्षा जास्त होती की 10पेक्षा कमी नव्हती. मात्र तसं असताना सुद्धा दहिसर संघ अप्रतिम फाईट दिला. मग तू म्हणाला की लक फॅक्टर इज द मोस्ट इम्पॉर्टंट. जगातले काही मोजके जे टॉपचे समालोचक आहेत त्यांचं सगळं म्हणणं मान्य आहे की मेहनत भरपूर करते, बॉलिंग साईड असायला पाहिजे, बॅटिंग असायला पाहिजे. रिची बॅवना म्हणायचे एकटे ऑस्ट्रेलियाचे 9 चॅनलचे कॉमेंटेटर की 1% तुमच्याकडे लक फॅक्टर हा असावा लागतो. आणि तिचं फॅक्ट एक सत्य आहे. लक शिवाय काही नाही, तुमच्याकडे लक असावं लागतं. अन्यथा एवढ्या मोठ्या ॲस्ट्रोलॉजर एवढे मोठे ज्योतिष तयार झाले नसते. नक्कीच. मात्र आता कॉन्टेस्ट बघा कसं आहे. एका बाजूला कुमार आहे जो 40 आहे, तर दुसऱ्या बाजूला बबन पाटील यांना तुम्ही पाहू शकता. आतापर्यंत आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेच्या इतिहासात तब्बल 22 वर्ष हा माणूस क्रिकेट खेळतोय. ग्रेट प्लेअर. काय फिटनेस मेंटेन ठेवलाय बाबंटो कुमार. हे शेवटचं षटक आहे या इनिंग मधील. फ्लाइट दिले, हाफ व्हॉलीवर घेऊन ड्राईव्ह केला ऑन साइडला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी येणार नंदू पाटील चेंडू उचलेपर्यंत 2 धावा कंप्लीट. या धावा इम्पॉर्टंट असतील. इथून पुढे मी म्हणेन आताची 20 धावांचा आकडा आपल्याला दिसतोय. अजून 12 ते 15 धावा येणं गरजेचे आहेत पुढच्या 5 चेंडूमध्ये. तर जे बॅटल आहे किंवा जे आपण टार्गेट म्हणतो ते सेट होईल. काय म्हणाल? मला संकेत थोडंसं म्हणायचं फ्लाईट येतो, जास्त फ्लाईट येतो चेंडूला. थोडंसं प्रॉब्लेम क्रीज आहे त्याच्यात थोडंसं एक काही इंच पुढे खेळला तर अजून थोडंसं शफल होता येईल, अजून खेळता येईल. नक्कीच ती ऍडजस्टमेंट बॅटरला करावी लागेल. कारण बबत यांचा एकूणच गोलंदाजीचा पोत तोच आहे. फ्लाईट हा त्याचा एक जबरदस्त अनुभव संपन्न असा मार आहे आणि ती त्याची स्ट्रेंथ आहे. आणि तो स्ट्रेंथवर गोलंदाजी करतोय. आपला एक्सपिरियन्स तो यूज करतोय. वय वर्ष 60 आहे, फक्त वय वर्ष 60. हा व्हॉलीवर क्लिअर केलाय. हा कुमार मात्रेच्या बॅट मधून आलेला तडाखा. ये दादा ये, तुला 500 रुपयात ये. ओ भूषण, क्या बात आहे. अभिनंदन भूषण खुश आहेस? चायनीजवर पार्टी आज. व्हॉट ए शॉट, सुपर शॉट. अगदी आपण बघितलं हाफ व्हॉली आणि त्या हाफ व्हॉलीचा अफलातून वापर. बॅटचं ब्लेड पाहण्यासारखं होतं. षटकार आलाय. 26. आणखीन एक षटकार. यावेळेला कोण झेल पकडणार नाहीये. अगदी आपण बघतोय जे बॅनर्स आहेत त्या बॅनरच्या मागे लागोपाठ 2 षटकार.
तितकेच महत्वाचे असतात. त्याच्यामुळे हा 36चा आकडा किती महत्वाचा असेल दोन्ही टीमसाठी. बघूया कोण जिंकेल आणि कोणाचा प्रवास मात्र या स्पर्धेतून संपेल. मॅच ऑन. पहिला चेंडू ऑफचा चेंडू ऑन साइडला खेळला जातोय. डीप मध्ये प्रोडक्शनला मंगेश पाटील आहे. चेंडूला स्टॉप करतोय. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो. एक धाव खातं उघडलं गेलं. अकाउंट ओपन होतं या ठिकाणी दैसर या टीमचं 1 धावेनं. मात्र ही दुसरी धाव अवेलेबल होती. मात्र एक्झॅक्टली काय घडलंय, मिलिंद यांच्या मनामध्ये काय होतं, काय प्लॅनिंग आहे की नंदूला स्ट्राईक जास्त द्यायची आहे का, हे वेगळं प्लॅन आहे. मागच्या सामन्यात देखील मिलिंद यांनी चांगली बॅटिंग केली होती, 16 धावा जमवल्या होत्या आणि नंदू कुमार यांनी देखील 14 धावा जमवल्या होत्या. मात्र या संपूर्ण स्पर्धेकडे अतिशय प्रामाणिक लक्ष जय धारावी मुर्दा मास्टरच्या प्रत्येक खेळाडूंनी दिलंय. त्या सर्वांचा आम्ही मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय. प्रत्येकाला एक टास्क दिला होता, तो टास्क त्यांनी कंप्लीट केलाय. नक्कीच संकेत. आणि त्या कारणास्तव मी मुर्धा यंगचं देखील मनापासून आभार व्यक्त करतोय, कारण या स्पर्धेला त्यांचं देखील सहकार्य खूप मोलाचं आहे. ज्याप्रमाणे संकेत पाटील तुम्ही म्हटलं, प्रत्येकाला एक जबाबदारी दिली होती, त्या जबाबदारीवर खरे उतरलेत. भले ते मुर्द्याचे मास्टर्स असू द्या किंवा मुर्द्याचे यंगस्टर्स असू द्या. शॉर्ट बॉल वेळ होती, थांबून खेळला गेला. चेंडूला मात्र पंच केला. स्वीपर पॉइंट डीप मध्ये चेंडू जातोय. मेघना चेंडूला अडवतो त्या ठिकाणी. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो जाईपर्यंत या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या त्या 2 धावा. काय क्रिकेट सुरू आहे, सिंगल डबल. आज जर दैसर टीमच्या विषयी म्हणायचं गेलं तर जो पहिला सामना दैसर संघाने जो पहिला सामना संकेत जिंकला होता, जे अक्षरशः बरेच जण असं वाटलं होतं तो पहिला चेंडू खेळला होता, हवेत खेळला गेला होता आणि जवळपास तो कॅच होता. आप्पा त्या ठिकाणी होते, असं वाटलं होतं की तो कॅच होईल, दैसर संघ पराभूत होईल. मात्र त्यानंतर मात्र तो कॅच सुटला गेला आणि चौकार संकेत आपण पाहिला. तर कुठेतरी लक फॅक्टर आपण त्या ठिकाणी पाहिला. नक्कीच. मात्र या मगाच्या चेंडूवरची आपल्याला कमिटमेंट अफलातून होती. अगदी डीप कव्हर मधून धावत आपण बघतो डीप बॅकवर्ड पॉइंटला जाऊन हा चेंडू अडवलाय आणि 2 धावा वाचवलेत. चांगले क्रिकेट पाहायला मिळते. बॅक टू भारत. ऑफ साईडला मात्र ऑन साईडला ड्राईव्ह केला गेला. नंदून फुल ऑफ लेन चेंडू हात बरोबर व्यवस्थित बॅटमध्ये घेतला गेला. पुन्हा एकदा डबल धाव या ठिकाणी पाहायला मिळेल. गुड रनिंग विथ द विकेट. संयमी खेळ सुरू आहे आणि तंत्रशुद्ध खेळी. जी मॅच ज्या धावा हव्या आहेत 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये 36 धावा हव्या आहेत आणि तंत्रशुद्ध खेळी नंदू पाटील यांची मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. स्टॅमिना भरपूर इम्पॉर्टंट असेल या मॅच मध्ये, तो म्हणजे मिलिंद यांचा. कारण त्यांच्या समोर जो खेळाडू आहे तो अगदी स्टॅमिनाचा एक तरणभांड उदाहरण आपण देऊ शकतो. कारण संपूर्ण वर्ष क्रिकेट सुरू असतं, लेदर बॉल क्रिकेट असो, टेनिस बॉल क्रिकेट असो, त्यामुळे किती फिटनेस हा माणूस ठेवतो हे नक्कीच त्यालाच विचारा. कारण जिम मध्ये अगदी 4 महिने घाम गाळतो हा माणूस. यस संकेत. आणि स्वतः एक चांगला ट्रेनर सुद्धा आहे. यस, हेच मला म्हणायचं होतं. थोडेसे घाई करा, अंतिम सामना अजूनही आपल्याला खेळवायचा आहे. 4 महिने पावसाळ्याचे जे 4 महिने असतात त्या 4 महिन्यामध्ये नक्कीच योगा याकडे लक्ष असं. नंदूचा स्वीप केला गेला. पायडर स्वीपचा हा फटका डिक्लेरेशन झोन आहे, मात्र तिथे चेंडू जाईल का हे देखील खूप महत्वाचं. चेंडू कदाचित त्या ठिकाणी थांबला गेला. प्रतीक्षा केली होती आर के मोरवा या टीमच्या फिल्डरना की चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये जाईल. काय झालं? यस अंपायर, डेड बॉल घोषित केलाय, त्यामुळे या 2 धावा इथे गणल्या जाणार नाही. हा डेड बॉल आहे. चला प्लीज पंचांसोबत वाद करू नका. पंचांना जो निर्णय दिला तो मान्य करा. सेमीफायनल मॅच आहे प्लीज. धावसंख्या 5 आहे फळकावर. हा चेंडू मात्र या ठिकाणी डेड बॉल घोषित केला आहे पंचांनी. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. लक्ष्मीदास माझे पुन्हा एकदा पाडत स्वीपचा फटका खेळायचा होता. बॅटचा टो लागतोय. चेंडू मात्र यष्टीच्या मागे डिक्लेरेशन झोन मध्ये निघून जातोय. 1 धाव या ठिकाणी देखील मिळेल.
एका धावेनं स्कोरबोर्ड पुढे पाहतोय आपण. धावसंख्या झाली आहे ती 6. संत सुरुवात सुरू आहे, म्हणजेच म्हणायचं की 6 धावा झाल्यात, 4 चेंडू टाकून झालेत. रिक्वायर्ड रन जर संख्येत आपण पाहिला तर 9चा आहे आणि त्या रिक्वायर्ड रन रेटला कुठेतरी कदाचित मेंटेन करण्याचा प्रयत्न असेल. एस के वाय यावेळेला चांगला ऑन ड्राईव्ह पाहायला मिळतोय. चेंडू जर बघितला तर डीप मिड विकेटला आहे. जयेश चेंडू उचलेपर्यंत एक धाव कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या धावेसाठी कॉल देणार का, हो ना सुरू आहे. मात्र इथे आपण बघतोय एका जावर समाधान मानावं लागेल. अतिशय कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट सुरू आहे, लक्षात घ्या कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट सुरू झालंय. आणि 9ची एव्हरेज आहे, तो जर आपण 2 षटकापर्यंत मेंटेन ठेवला तर समोरचा संघ दबावात येईल. हे गेम प्लॅन आहे, लक्षात घ्या. या गेम प्लॅनवर ते कडी करण्याचा यासाठी प्रयत्न करतात की इथे विकेट गेली पाहिजे नाहीये आणि त्या गोष्टीसाठी प्रयत्नशील हे दोन्ही बॅटर आपल्याला दिसत आहेत. नक्कीच संकेत आणि योग्य ते विश्लेषण आपण केलं, कारण नंदू पाटील यांचं हे गेम प्लॅन नक्कीच हेच आहे की इथून मात्र आपल्याला एक व्यवस्थित खेळी साकारायची आहे. सिंगल डबलवर फोकस करायचा आहे. शॉर्ट बॉल मिस केला. शॉर्ट बॉल या ठिकाणी अकोटे टप्प्याचा चेंडू होता, ऑन साईडला खेळायचं होतं. मात्र खरोखरच कौतुक असेल लक्ष्मीदास माची, लेजंड गोलंदाज आपण पाहतोय. मात्र हा चेंडू या ठिकाणी तो डॉट. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिलं षटक या ठिकाणी पूर्ण झालं आहे. फलकावर धावा आपण पाहतोय दैसर मास्टर्स या टीमच्या बिनबाद 7 धावा. म्हणजे येणारे चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 18 आणि 18 चेंडूमध्ये धावा या करायच्या आहेत त्या 29 धावा. आता मात्र सरासरी वाढले, जवळजवळ आपण असं म्हणू शकतो की 10 धावा प्रति षटका मागे. प्रेक्षकांच्या नजरा, मोरव्याचे बरेच प्रेक्षक इथे उपस्थित आहेत. अगदी सकाळपासून त्यांनी ठाण मांडलंय की आपल्या एकूणच संघाला विजय मिळवायचा आहे आणि त्यांना ती ट्रॉफी पाहायची आहे. राजकडून एक पारितोषिक आहे मंगेश पाटील यांच्यासाठी. जर मंगेशनं कॅच पकडला तर या मुर्धा गावचे शाखा प्रमुख राज पाटील यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे, हे आम्ही जाहीर करतोय. नंदू पाटील स्ट्राईक एंडवर भरपूर नंदूची माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवली. मात्र एक हा बदल फक्त सेमीफायनलच्या मॅच साठी संकेत, हा बदल आर के मोरवा टीमने केलाय. चेतन राऊत 35+6 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज आहे. फुलटॉस डिलिव्हरी ऑन साइडला कडक शॉट आहे. जयेश मात्र वन बाउन्सवर चेंडू अडवतोय. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव कंप्लीट होणार का, रॉंग एंडला थ्रो. लक्षात घ्या क्रिकेटचं बेसिक काय सांगतं, जो एंड तुमच्या बाजूला आहे किंवा जवळ आहे त्या एंडला थ्रो दिला पाहिजे. हे जर बेसिक तुम्ही व्यवस्थित ठेवला तर निश्चितच इथे दुसरी धाव मिळाली नसती, थोडीशी हाराकिरी होऊ शकली असती. मात्र इथे आपण बघतोय ही दुसरी धाव पूर्ण झाली. अजून क्षेत्रक्षणामध्ये बदल केला जाईल. कुणाल शाह यांचं आगमन झालंय. उद्योजक आहेत, त्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम वेलकम. जय धारावी मुर्दा संघ यांच्या माध्यमातून त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. कुणाल शाह युवा उद्योजक आहेत. पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज आहे. पुन्हा एकदा दैसर मास्टरचे नंदू. व्हाईट यॉर्कर असा चेंडू हाताळला गेला होता. बॅटर पासून बराचसा लांब चेंडू ठेवला होता. एक अनुभवी खास करून गोलंदाज आहे. भरपूर उन्हाळे पावसाळे पाहिले आहेत, अनेक व्यावसायिक स्पर्धा खेळल्यात, अनेक नामवंत संघांमध्ये देखील आपण क्रिकेट पाहिलंय या गोलंदाजाचं. आणि एक तो अनुभव आपल्या समोर शेअर करताना. धावसंख्या झाली आहे ती 10. थोडीशी घाई करा, आणखीन एक सामना आपल्याला खेळायचा. ग्रँड फायनलची मॅच अजूनही आपली बाकी आहे, लक्षात ठेवा. आणि आयोजकांचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे की ती फायनल मॅच 4-4 ओव्हरची तरी व्हायला हवी. त्यासाठी प्लीज तुमच्यापैकी एक संघ पुढे जाईल, त्याच्यामुळे थोडीशी घाई करा, कोऑपरेट करा. आयोजकांना ही विनंती असेल. 16 चेंडू 26 धावांची गरज. सेमीफायनल तुम्ही पाहताय. यावेळेला लॉफ्ट केलाय, चांगला फटका. प्रशांत मात्र व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच, सुपर कॅच. अगदी काही इंच दूर होती ती रोपवे आणि इथे हा झेल टिपला प्रशांत मात्र ना. गुड कॅच. प्रेक्षकांना थोडं थांबवतोय जे प्रेक्षकांना मी विनंती करतोय, भले तुमच्यासाठी पैसे लावलेत पण जो कॅच असेल तर तुम्ही मध्ये जाऊ नका. सीसी प्रेक्षकांना थांबवायचं असेल तर एकच गोष्ट, ती आता स्कीम बंद झालेली आहे मित्रांनो. यस, नितीन माची तुम्ही या आणि तुमचे राहिलेले पैसे घेऊन जा. ती स्कीम आम्ही खरोखरच बंद करतोय, कारण सामने क्रुशल आहेत, लक्षात घ्या. चांगला फटका होता. मिलिंदचा देखील कौतुक झाला पाहिजे. अफलातून फटका होता. सुपर एफर्ट. काय रिप्ले दाखवला इथे स्पोर्ट्स फॅमिलीना. अफलातून एफर्ट इथे प्रशांत मात्रचा. वेलटेक प्रशांत, सुपर. क्लास खरोखरच अतिशय देखणा एफर्ट आपण त्या ठिकाणी पाहिलं. कदाचित ही क्लिप आपल्याला उद्याच्या दिवसामध्ये स्टेटस साठी असेल. प्रशांतच्या मागे मोगली सुद्धा होता.
5:15 वाजलेले आहेत. लक्षात ठेवा 6 वाजता अंधार पडतोय. थोडीशी घाई करा आणि तर मात्र तुम्ही जो वेळ वाया घालवाल याचा मात्र परिणाम फायनल या मॅचवर होईल. लक्षात ठेवा ओव्हर कमी करावे लागतील अंतिम सामन्याच्या. तसं काही होता कामा नाहीये. यासाठी प्लीज थोडंसं घाई करा. धावा झालेल्या आहेत त्या 10. एक गडी बाद. दहिसर टीम मैदानाच्या आतमध्ये खेळत आहे. चेंडू शिल्लक आहे 15 आणि 15 चेंडूमध्ये 26 धावांची गरज. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय मिस्टर मिलिंद भगत. आयोजक म्हणतात की आम्ही षटकं कमी करणार नाही आहोत. तुम्हाला अंधार जरी पडला तरी अंधारात तुम्हाला ती मॅच पूर्ण करावी लागेल. त्यावेळेस अगदी बॉलरच्या समोर खेळला होता आणि काय तो चेंडू अडवला. अप्रतिम चेंडू अडवला गेला. आणखीन एक विकेट रनआउटच्या स्वरूपात त्या ठिकाणी पडली गेली. दहिसर टीमचे माजी कॅप्टन मिस्टर मिलिंद भगत परतीच्या मार्गी आउट. या एकूण स्पर्धेदरम्यान काही आम्ही निश्चितच अशा विद्यार्थ्यांचे सन्मान करणार आहोत ज्यांच्या माध्यमातून निश्चितच पुढे चांगली सेवा घडणार आहे. कुमार चिराग विनोद पाटील सीए झालेत आणि त्यांचीच बहीण कुमार भूमिका विनोद पाटील हे देखील सीए झालेत. त्यांचा देखील आम्ही सन्मान या प्रसंगी करणार. थोड्याच वेळात हे दोन्ही भाऊ बहिणीची जोडी इकडे येणार आहे. तसेच कुमारी डॉक्टर निमिषा राजेश पाटील ज्या ENT सर्जन झालेत त्यांचा देखील आम्ही सन्मान त्यांच्या घरापर्यंत पोहोचवू. कारण काही कारणास्तव ते इथे येऊ शकतील की नाही याबद्दल अजूनही सांगू आहे. मात्र त्यांचं देखील विशेष कौतुक या स्पर्धेदरम्यान जय धारावी मास्टर क्रिकेट क्लब तर्फे. मॅच अफलातून झाले. काय जबरदस्त झेल आणि काय जबरदस्त कामगिरी इथे आपण या षटकात पाहायला मिळते. वेल बोल्ड चेतन राऊत. नक्कीच नितीन माची आम्ही हे बक्षीस का थांबवतोय कारण प्रेक्षक जे आहेत ते मध्ये जात आहेत. तुम्ही पारितोषिक लावले तुमचं कौतुक नक्कीच असेल. खूप चांगलं काम तुम्ही केलंय प्रेक्षकांसाठी. मात्र ते आम्हाला थांबवावं लागलंय कारण सेमीफायनल त्याने फायनल ऑफचा चेंडू ऑन साईडला मात्र कट करतोय नंदू. एकदा तर या ठिकाणी वेगाने पूर्ण केले स्वतः चेतन राऊत. फक्त सेमीफायनल साठी या गोलंदाजाचा वापर या गोलंदाजाला का आणलं गेलंय. अतिशय सुंदर गोलंदाज या ठिकाणी पाहतोय आपण संकेत. मात्र काय एफर्ट बघा फॉलो थ्रू मध्ये इतकं धावणं सुपर एफर्ट चेतन राऊतच्या माध्यमातून. कारण बऱ्याचदा तो निश्चितच यंग क्रिकेटमध्ये या गोष्टी दुसऱ्यांवर सोडत असतो. मात्र इथे बघा फिटनेस पासून थोडासा दूर येतो मात्र तरी सुद्धा कमिटमेंट आहे. मास्टर क्रिकेटमध्ये दबाव जास्त असतो यंग क्रिकेटपेक्षा आणि तो दबाव इथे चेतनवर सुद्धा आहे. मात्र चांगली कामगिरी दबावाखालीच चांगली कामगिरी उत्तम कामगिरी मी तर म्हणेल. जे संघाच्या कॅप्टन निवडलं की अंतिम मॅच तुला खेळायची आहे 2 मॅचेस फक्त या ठिकाणी प्रेक्षक म्हणून आला होता चेतन राऊत. त्यावेळेस बॉटम हँडचा वापर करत ऑन साईडला चेंडूला टर्न केला होता. डीप मिड विकेट रिझन वरून फिल्डर वेगाने येतोय. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण दाढी गाडी. फक्त इथे एका धावेवर थांबावं लागेल. धावसंख्या झाली आहे ती तब्बल 12. अजूनही जवळपास 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडूमध्ये 24 धावांची गरज. 12 चेंडू 24 धावा. काय चाललंय काय प्लॅनिंग चाललंय इथे दहिसर गावाचं विचारावं लागेल. कॅप्टन परतलाय मात्र या जोडीवर भरपूर विश्वास आहे कारण तो सामना अजूनही आठवतोय. यतीने काय बॅटिंग केली होती आणि निश्चितच कौतुक आहे त्यांचा. त्यामुळे या मॅच मध्ये अजून बरंच काही बाकी आहे. शेवटचे 12 चेंडू तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता आणि 24 धावांची गरज आहे. अनेक मान्यवर प्रेक्षक आणि या प्रेक्षकांच्याच उपस्थितीत नटलेली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि प्रेक्षक नसतील तर कुठल्याही स्पर्धेला तितकासा मी म्हणेल आपण सफळ स्पर्धा म्हणू शकत नाही. आज ही स्पर्धा खऱ्या अर्थाने सफळ झाली त्याचं मात्र सर्व श्रेय मी या प्रेक्षकांना देईल संकेत. नक्कीच. मात्र ही स्पर्धा जर काय म्हणेल तर मी कालपासून ही स्पर्धा लाईव्ह वर बघतोय. अगदी जर विचार केला ना तर तीन अंकी नाटक मला वाटतंय. कालचा पहिला अंक पडला त्यानंतर दुपारच्या सत्रात दुसरा अंक पडला आता तिसरा अंक सुरू झाला या स्पर्धेचा. इथून कदाचित गेअर शिफ्ट केला जाईल. मगासपासून आपण 2 षटकांचा सामना पाहिला तर की संत गतीची सुरुवात आपण पाहिली. इथून कदाचित गेअर शिफ्ट केलं जाईल. ऑफ साईडला चेंडूला कट केलं गेलं. थोडीशी मिसफील्ड त्या ठिकाणी पाहिली. बॅकअप आहे त्या ठिकाणी जयेश कडून चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त 1 धाव. इथे देखील फक्त 1 धाव मिळेल. धावा झाल्या आहेत त्या म्हणजे 13. चेंडू शिल्लक 11. धावा करायच्या आहेत त्या 23. दहिसर संघ सांगतो आम्हाला शेवटच्या चेंडू पर्यंत मॅच न्यायची आहे. आम्हाला कोणतीच घाई नाहीये
दहिसरला जाताना जास्त खर्च नसतो. जर ट्रेनला गेलात तर 5 रुपयाचं फक्त एक ट्रेनचं तिकीट आहे, टेन्शन नाहीये. मोरव्याला जायला जवळजवळ 15 रुपयाचं पेट्रोल काढावं लागतं. राजेश पाटील यांना एक एक्झिबिशन मॅच खेळवायची आहे. आता ती कशी खेळवायची हा प्रश्न आहे. मंगेश टू नंदू, स्टिअर करायचा होता, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. मंगेश यांनी चेंडू टाकल्यानंतर अशोक यांच्याकडे कटाक्ष टाकला की बाबा देणार का वाईट नाही. अशोक राऊत यांची एक ऍक्शन संकेत तुला अनेकदा पाहायला मिळेल की वेगळी ऍक्शन आहे अशोक राऊत यांची आणि ती पाहायला खूप आवडते. तो नाट्य कलाकार आहे नवगरचा, लक्षात घ्या. 13 धावा फलकावर नंदू समोर आहेत. यावेळेस फक्त पुन्हा एकदा कट करायचं होतं. ऑन साईडला मात्र या चेंडू ढकलून काढायचं होतं. बॅटची एज लागली गेली, चेंडू ऑफ साईडला निघून जातो. एकदा मिळेल नक्की. खऱ्या अर्थानं संकेत डोक्यामध्ये सुरू काय आहे, कारण जवळजवळ 3रं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अजूनही चेंडू शिल्लक आहे ते 9 चेंडूमध्ये 22 धावांची गरज असताना देखील या कंडिशन मध्ये नंदू पाटील सिंगल डबलचा विचार करतात. नक्की नंदू पाटीलच्या यांच्या डोक्यात चालले काय? त्यांनी आता एकूणच जर बघितला तर बॉल एकूणच जर बघितला तर निश्चितच यतीनच्या कोर्टात दिलाय. नाव यतीन, इट्स युअर टर्न. 9 चेंडू 22 ची गरज. एवढा हा चेंडू टर्न जास्त आहे. पंचांनी पाहिलं, वळलेत, वाईटचा इशारा. 1+1 2 महत्वपूर्ण धावा. आता 9 चेंडू आणि 20 ची गरज आहे. कदाचित ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला यतीनच्या विषयी, मायकलच्या विषयी, नक्कीच संकेत योग्य आपण उल्लेख केला. कारण कदाचित कुठेतरी जे आवेचं प्रमाण आहे थोडं जाणवत आहे. आणि इथून राईट हँड बॅट्समॅन कडून जे फटके म्हणजे ज्याप्रमाणे कुमारने जे स्ट्रोक खेळले गेले त्याप्रमाणे कदाचित मायकलच्या बॅटमधून त्या अपेक्षा असतील. शॉर्ट बॉल ऑफ साईडला खेळायचं होतं. आणखी एक चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. जरी एक चेंडू अवांतर टाकला त्यानंतर आपण जर टर्न पाहिला, चेंडू कट झाला. क्लास बॉलिंग. एवढा थोडासा जास्त फास्टर वन चेंडू पाहायला मिळतोय. मंगेशचा हा एकूणच स्टॉक बॉल आपण ज्याला म्हणू शकतो. वेल बोल्ड मंगेश. 8 चेंडू 20 धावा. ऑन साइडला हा प्रॉमिसिंग स्ट्रोक नाहीये. मेघनाथ मात्रे आहे तुबे डीप मध्ये. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय. 2 धावा कंप्लीट होणार. डीप मधून थ्रो करण्यात तितकंस सोपं नाहीये. मात्र या 2 धावा अजूनही 18 ची गरज आहे. शेवटचे 7 चेंडू. हु विल विन द मॅच? लेट्स सी. चला, सामना आवडला असेल तर टाळ्या वाजवायला हरकत नाहीये. इथे आपण बघतोय ऑनलाईन जो पोल आहे तो दाखवतोय दहिसर 44% विन पर्सेंटेज आहेत आणि मोरव्याचे 56% आहेत. आतापर्यंत 98 वोट्स मागच्या 37 मिनिटांमध्ये आलेत. हे पब्लिक वोट आहेत. जे प्रेक्षक लाईव्ह टेलिकास्ट पाहत आहेत ते मात्र ही वोटिंग करतायत. त्यावेळेस पुन्हा एकदा बॅटचा टो लागतोय. चेंडू गोशांकी क्षेत्राच्या दिशेनं. हा चेंडू खूप महत्वपूर्ण होता. मॅच अजूनही संपली नाहीये. 6 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 6 चेंडू मध्ये 17 धावांची गरज. वाह वाह, काय मॅच आहे, काय मॅच आहे. दुसऱ्या बाजूला आमचे सुधाकर काका सुद्धा इथे आलेले आहेत. त्यांना विनंती करतोय, या काका प्लीज मान्यवर कक्षामध्ये. आज त्यांचा मुलगा पहिली ट्रॉफी उचलेल का हा देखील एक प्रश्न आहे त्यांच्या समोर. त्यामुळे आपल्या मुलाला सपोर्ट देण्यासाठी ते इथे आलेले आहेत. सन्माननीय सुधाकर पाटील, राईचा एक अफलातून क्रिकेटपटू माझी. राकेश पाटील यांचे निश्चितच आपण बघतोय पिताश्री आहेत. वेलकम काका, तुझं खूप सारं स्वागत आहे. मात्र ही मॅच 6 चेंडू गरज आहे 17 धावांची आणि इथे निश्चितच चेंडू हातात दिलाय तो म्हणजे कुमार मात्रेच्या. या मालिकेत कुमारची कामगिरी चांगली राहिली त्यामुळे त्याचा परफॉर्मन्स इथे चांगला होणं हे मोरवा संघासाठी नक्कीच महत्वपूर्ण असेल. तर दुसऱ्या बाजूला आतापर्यंत नंदू पाटील शांत बसलेत. त्यांचे हात सळसळतील का, त्यांच्या बाया सळसळतील का हा प्रश्न आहे. ओढा मॅच नक्कीच संकेत. इथून मात्र आक्रमक खेळी करावी लागेल नंदू पाटील यांना. आणि कुमारकडे चेंडू दिलाय आणि याचं कारण देखील कदाचित असू शकेल कारण आज संपूर्ण दिवस कुमार आणि कुमार काय बॅटिंग आणि योग्य ती गोलंदाजी आज संपूर्ण दिवसामध्ये कुमारने केली आहे. बघा एक माहिती मिळते. बघा ही जी उन्हा आहेत ना ही मुर्दा गावाने स्टॉक करून ठेवली होती. अगदी कोलखांडीमध्ये त्यांनी फोन केला की आम्हाला ऊन पाहिजे, लगेच उन्हा पाठवलेत. हे मुर्दाचं क्रिकेट आहे. क्या बात आहे. कुमार पुन्हा एकदा सज्ज होतोय. शॉर्ट बॉल आणि या शॉर्ट बॉलला पूल केलंय नंदू पाटील ऑन फायर. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर येतोय षटकार 6. अरे हेमू
इकडे पाहू शकाल, मात्र कॅच बाउंड्री लाईनच्या बाहेर कोणी कॅच ड्रॉप केला संकेत? जाऊ दे, मी नाव घेणार नाही. मी नाव घेईल. राईचे मला वाटतं उपकर्णधार आहेत ते एम प्रकाश पाटील. तो कॅच त्यांच्याकडून ड्रॉप झाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुढची मॅच त्यांना खेळायची आहे. दादा गमलावून ये. धावा झालेत 25. विकेट कडे लक्ष देऊया. अंतिम षटक सुरू आहे. तर मोरवा टीमच्या विकेट गेलेल्या आहेत त्या 4. दहिसर टीमच्या विकेट गेल्या आहेत त्या 2. वॉट अ शॉट. नंदकुमार पाटील पुन्हा एकदा या मॅच मध्ये घेऊन आले, ते म्हणजे दहिसर टीमला 5 चेंडू अकराची गरज. यावेळेला अजून एक कडक शॉट आहे, मात्र विकी सोडणार नाही आहे झेल. क्रुशियल मोमेंट मध्ये विकेट आली आहे. आता 4 मध्ये 11 करायचे. मॅच इज स्टील ऑन. वाह, काय क्रिकेट आहे, सुपर. पाटील सेट बॅटर सुरुवातीपासून खेळपट्टीवर होते. 12 चेंडूंचा सामना केला. 12 चेंडू मध्ये 14 धावा नंदून बनवल्यात. यावेळेस नंदू पाटील यांची ही विकेट आर के मोरवा या टीम साठी खूप खूप महत्वपूर्ण आहे. केवाई कारण अगदी बॉटमला लागलेला हा चेंडू. मी कौतुक करेल ते म्हणजे विकीचा. अगदी दबाव होता या एकूणच झेल मागे, मात्र विकीनं स्वतःला शांत ठेवलंय. शेवटपर्यंत चेंडूवर नजर ठेवली आहे आणि चांगला झेल टेपलाय. परतलाय नंदू पाटील. चांगली बॅटिंग करत होता नंदू पाटील, मात्र इथे त्याच्या जाण्याने आता ही पोकळी कोण भरणार, कारण शेवटचे 4 चेंडू आणि करायच्यात 11 धावा. नक्कीच 4 चेंडू आणि 11 धावा. नॉन स्ट्राईक एंडवर मायकल आहे. स्ट्राईक एंडवर ज्याप्रमाणे तुम्ही सकाळपासून ज्या खेळाडूचा उल्लेख केला जातोय की तब्बल 22 वर्ष 22 ते 23 वर्ष हा खेळाडू दहिसर मास्टर्स टीम मध्ये खेळतोय, तो खेळाडू म्हणजे बबन, एक अनुभवी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाठवला जातोय. मात्र तिथून एक प्लॅनिंग असेल. हाडलक नंदू पाटील. हा चेंडू अगदी टोला लागलाय, मात्र मगाचा षटकार अफलातून होता. बघा ऊन आलेत, ही स्टॉकची ऊन आहेत. अगदी कोलखांडीमध्ये आत्ताच फोन केला होता. 4 चेंडू 11 धावा. चला वेळ वाचवा, जास्त वेळ जाणार नाही याची काळजी घ्या जरा प्लीज. 4-11. एक धाव रोखण्यासाठी आपण बघतोय सिल्मिड ऑन आणि सिल्मिड ऑफ लावण्यात आले. लेट सी इथे पुढचा चेंडू कसा असेल. कुमार टू बबन. ओ वॉट शॉट. इथे जर बघितला तर एक्सपिरियन्स दिसून आलाय तो म्हणजे बबन यांचा. कुमार तू काहीही कर, मात्र माझ्याकडे एक्सपिरियन्स आहे. ह्याच कारणासाठी बाबांचा वापर केला गेला. अनेक खेळाडू आहेत, नो डाऊट, एक मोठमोठे खेळाडू, नामांकित खेळाडू अजूनही डगआउट मध्ये आहेत. मात्र इथे मायकलवर जो विश्वास आहे टीमचा, त्या कारणास्तव खास करून बबनला काढला गेला. सिंगल फक्त बबन तुला खेळायचं आहे, मायकलला स्ट्राईक करून आणायचे. पुढचे जे चेंडू आहेत ते मायकलकडे यायला हवेत. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. धावा करायच्या आहेत त्या 10 आणि त्या कॅपिबलचा खेळाडू आहे स्ट्राईक एंडवर. मोठा मॅच, सेमीफायनलची मॅच आहे. चला आता जास्त वेळ जाणार नाही, या गोष्टीकडे लक्ष द्या. 3 चेंडू आणि 10 धावा. प्रेक्षकांना पुन्हा एकदा विनंती करतोय, सामना आवडला असेल तर एक प्रामाणिकपणे टाळ्या वाजवायला हरकत नाहीये. ओ व्हाट बॉल, आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी होती आणि इथे आपण बघतोय नक्कीच विकेट येणार आहे धावचीच्या रूपानं. मात्र हा इम्पॉर्टंट बॉल होता या मॅचचा आणि इथे कुमारनं आउटसाइड द ऑप्शन अगदी वेगाने चेंडू टाकलाय. म्हणजेच काय तर बॅटरला त्यांनी बॅकफुटला नेलंय. येस भारत. नक्कीच अपेक्षा भरपूर होत्या, मात्र खऱ्या अर्थाने तुम्ही म्हटलं की बॅटरला बॅकफुटला नेले, कारण तो वेग होता तसा आणि त्या वेगानं बीट केलं इतकंच मी म्हणू शकेल. ही महत्वपूर्ण विकेट आहे. इथे मात्र विकेट बॅलन्स झालेत. दोन्ही टीमच्या विकेट समसमान आहेत. टॉस जिंकले आहे ती म्हणजेच दहिसर टीमनं, हे देखील आम्ही क्लिअर करतोय. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 2 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत त्या 10. मात्र मॅच संपली नाहीये, मॅच अजूनही संपली नाहीये, कारण मायकल स्ट्राईक एंडवर आहे. कुछ भी हो सकता है. पुढचा सामना राई अंतिम सामन्यात आहे. अगदी ऑस्ट्रेलियावरून सुद्धा मुलं पाहण्यासाठी आलेत, त्यांचंही करूया स्वागत. आणि एक भाकीत एक इकडे असा ज्याने भाकीत सकाळीच केलं होतं की अंतिम सामना कोणता असेल, त्यांचं नाव मी थोड्याच वेळात रिव्हील करणार आहे. मॅच संपली नाहीये, मला माहिती आहे. 2 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. कुमार मात्रे 2 या 3. नाहीये,
या क्षणी आर के मोरवा या टीमला हवा होता एखादा डॉट बॉल, मात्र इथून एखादा मोठा फटका आला असता तर मॅच ऑन होऊ शकली असती. मात्र हा चेंडू फक्त आणि फक्त डॉट बॉल आपण म्हणू शकतोय. आता फक्त एक चेंडू आणि 10 धावांची गरज. वेल बोल्ड कुमार, अगदी दबावाखाली चांगला मारा इथे पाहायला मिळतोय. आणि येस, मन्या भाऊनी मला सांगितलं होतं की अंतिम सामना राई आणि मोरवा असेल आणि तीच गोष्ट इथे पाहायला मिळते. अभिनंदन टीम मोरवाचा, अंतिम सामन्यात त्यांनी प्रवेश केलाय. मात्र लक्षात घ्या, घड्याळाकडे लक्ष वेधतोय. 5:30 झालेली आहेत आणि निश्चितच 4 षटकांचा सामना होणार आहे. मात्र लगेच मैदानाच्या बाहेर या प्लीज. सर्वांचं नक्कीच मनापासून या ठिकाणी कौतुक करतो. जे मान्यवर आमचे आलेले आहेत त्यांचं देखील मनापासून या ठिकाणी कौतुक असेल. जे प्रेक्षक राजा या ठिकाणी आहेत त्यांचं देखील या ठिकाणी आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. तुम्ही आलात, खऱ्या अर्थाने या स्पर्धेला छान लागले आहेत. तुमच्या येण्यानं खऱ्या अर्थानं मात्र या स्पर्धेला शोभा आले आहे. कारण इतक्या मोठ्या प्रमाणात प्रेक्षक वर्ग संकेत एकतर मी राईच्या मैदानावर पाहिलंय, मुर्द्याच्या मैदानावर पाहिलंय आणि त्यानंतर आर के मोरवा या क्रीडांगणावर आपण इतक्या मोठा प्रेक्षक वर्ग पाहिलाय. मैत्रीपूर्ण सामना आहे. कोणी काही नाही सांगतो, राई मोरवा हा मैत्रीपूर्ण सामना आहे. सर्व खेळाडूंनी मैत्रीपूर्ण चला एक सन्मान आपण लगेच करून घेऊया. सन्माननीय कुणाल शाह उद्योजक आहेत, युवा उद्योजक आहेत, लाला माची मुर्दा संघाचे कर्णधार, त्यांच्या माध्यमातून इथे खास सन्मान केला जातोय. थैंक यू वेरी मच कुणाल जी, आप आए बाहर आई और आपका जो सहयोग रहा है इस टूर्नामेंट में वो काबिल तारीफ है. थँक्यू व्हेरी मच. त्यांचा एक खास सन्मान आम्ही एकूणच मान्यवर कक्षामध्ये घेतोय. थँक्यू व्हेरी मच कुणालजी शाह. त्यानंतर संकेत दहिसर संघ देखील रिकामी हाती इथून जात नाहीये. दहिसर संघाला देखील क्रमांक 3चं पारितोषिक हे नक्कीच दिलं जाणार आहे, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे दहिसर संघ ही आपली नक्कीच पहिली स्पर्धा या जवळपास हंगामातील आणि या स्पर्धेमध्ये मात्र एक ट्रॉफी दहिसर संघ पटकावतोय. भले ती नंबर 3ची असते तरी मात्र एक अकाउंट, ट्रॉफीचं अकाउंट मात्र दहिसर टीमचं ओपन झालंय. वेल डन दहिसर, वेल डन आर के मोरवा. चला प्रेक्षकांच्या माहितीसाठी अंतिम सामना जेम्स बॉन्ड राई मास्टर्स वर्सेस आर के मोरवा मास्टर्स. आणि टॉस करण्यासाठी निश्चितच आपण बघतोय तिथे कुणाली शाह आहेत, त्यांच्या माध्यमातून होणाऱ्या नाणेफेक. नवीनजी पाटील सुद्धा तिथे असतील, तसेच मेहुलजी असतील. त्यामुळे दोन्ही कर्णधारांना विनंती करतोय या कॉम बॉक्स मध्ये. या आपण इथे लगेचच वळूया नाणेफेकीच्या दिशेनं. अंतिम सामना, ग्रँड फिनाले, मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांची गर्दी आपण पाहतोय. सर्व हे प्रेक्षक अंतिम सामना पाहण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. एका साईडला आहे राई तर दुसऱ्या साईडला आहे मोरवा. या दोन दरम्यान